कार्तिक वारी झाली की सगळ्यांना आळंदीचे वेध लागतात. पांडुरंग परमात्माच्या आवडत्या 2 वाऱ्या आहेत, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आणना आवडे देवासी तो ऐका प्रकार. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. आषाढीला भाविकांची प्रचंड गर्दी असते, तशी कार्तिकीला सुद्धा दिंड्या वारकरी पताके घेऊन कार्तिकीला पंढरपुरामध्ये पांडुरंगाला भेटायला जातात. आषाढीला देव झोपी जातात आणि कार्तिकीला जागे होतात. कार्तिक वारी पूर्ण झाली की कार्तिक पौर्णिमेनंतर लोकांना आळंदीच्या वारीचे वेध लागतात. सगळेजण आता आळंदीच्या ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याकडे तिकडे प्रस्थान करणार, आळंदीला निघणार. काहींची काल आजपासून उद्यापासूनच घाई चालली, काही पिशव्या भरतात. सगळ्यांच्या चित्तामध्ये कार्तिक आळंदी वारीचे वेध लागलेले आहेत. बरं, तिथं काही कुणाच्या घरपोच पत्रिका आलेली नाहीये. तुम्हाला पत्रिका आली का हो? आम्हाला पत्रिका आली नाही. तुम्हाला मेसेज आला का? तुम्हाला फोन केला का? प्रत्येकाच्या मनात माऊली बसलेले आहेत. माऊली माझी आई आहे आणि माझ्या आईच्या समाधी सोहळ्यासाठी मला जायचंय, हा भाव प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये आहे. इथं फोन पत्रिकेची कोणी वाट पाहत नाही. तिकडे माणसं निघतात का जे अंतकरणामध्ये आहे ती ओढ घेत असत. जसं की दिवाळी आली की लेकी बाळीला ओढ लागते माहेराची. दिवाळीच्या मुळा लेकी असावली, लेकी असावली, पाहत से वाटुली, पाहत से वाटुली पंढरीची भेटी लागी जीवा, लागली से आस, लागली से आस. दिवाळीला लेकी बाळीला माहेरची ओढ लागते, तसं आषाढी कार्तिकी आणि कार्तिकीतली ज्ञानोबरायांच्या समाधीची तिथी त्याला वारकऱ्यांना त्याची आस लागलेली असते. या काळामध्ये सगळ्यांच्या चित्तामध्ये माऊली आहेत. निष्ठावंत वारकऱ्याच्या चित्तामध्ये आळंदी आहे. या काळामध्ये ज्यांना देव आज्ञा व्हावी, ज्यांना देवा घरी जाण्याचा योग यावा, किंवा अगदी उभं आयुष्य सेवा सत्कर्म चांगली कामं याच्यात ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांना या पर्व काळात मरण यावं. याचा अर्थ असा आहे की ते माऊलींच्या चरणी लीन झालेले आहेत. असा पुण्य पर्व काळ सोन्या बापूंनी जगताप बाबांनी स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त केलेला आहे. एक गोष्ट मान्य करते, आपली हरवलेली हाडामासाची व्यक्ती परत आपल्याला एकदा मिळत नाही गेल्यानंतर. एकदा का आपली माणसं मातीच्या आड आणि ढगांच्या पलीकडे जातात ना, तेव्हा ती आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, त्यांच्या आठवणी कायम आपल्या सोबत असतात, कायम असतात. आजचा दिवस तर दोन्ही भावंडासाठी, नातवंडांसाठी, लेकीवाळीसाठी, सुनासाठी. सुना सुद्धा खूप सज्जन आहेत. मी फक्त जगताप कुटुंबच नाही सांगणार, एखादा चांगला माणूस एखाद्या भागात असेल ना तर त्याच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा चांगलं झालेलं असतं. त्यांचे शेजारी सुद्धा खूप छान आहेत. 2-2, 3-3 वेळा कधी जाऊ दे, बनकर कुटुंबानं कधी आमचा कंटाळा केला नाही. जगताप भाऊनी त्यांच्या घरी जाऊन सांगावं, दीदी येणार आहेत आज, त्यांनी तयार असावं. रात्री 2 वाजता फोन करू दे, माणसं तयार. तर ती सगळीच माणसं एवढी छान आहेत. मी हे सगळं का सांगते तुम्हाला, तर आजचा दिवस त्या कुटुंबाला शेजारी पाजारी सगळी माणसं, लेकी बाळी
आपण सगळे जी जी लोक जगताप बाबांच्या सोबत कुठल्या ना कुठल्या कारणानं जोडल्या गेली होती त्या सगळ्या लोकांना आज आठवतंय आपला हक्काचा माणूस आज हरवलंय म्हणून. आणि माणसानं स्वतःच्या जीवनामध्ये असं कर्तृत्व करावं, असं जगावं. माणूस शरीरानं जरी संपला तर कार्य कर्तृत्वानं माणूस मागे शिल्लक राहावा. लोकांनी हजारो वर्ष आपल्याला आठवणीत ठेवण्यासाठी आपण हजारो वर्ष जगणं गरजेचं नाही. ठराविक काळ असं जगावं माणसानं, जो काळ परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे त्या काळात असं आपण जगावं की आपण गेलं तरी लोकांनी आपली आठवण काढावी. उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची रे दुःख म्हणे का मरणे सरे उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची रे कीर्ती मागे मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर लोकांनी आपली चांगली आठवण काढावी, याला जीवनाची सफलता म्हणतात. ती सफलता अगदी मरणोत्तर लोकांनी आपल्या आठवणीत कीर्तन करावं, लोकांनी एकत्र येऊन सत्संग करावा, हे पुण्य स्वतःच्या जीवनात ज्यांनी कमावलं ते जगताप बाबा. खरं तर या सगळ्या त्यांच्या मरणोत्तर कीर्तन सोहळ्याला पाहून असं म्हणावं असं वाटतंय, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता सोहळा पाहून याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. असं का म्हणते मी तुम्हाला माझ्या ताई दादांनो, या कीर्तनाच्या व्यासपीठावरनं एका सत्याचा माणसानं स्वीकार करावा की धन असलं तरच कीर्तन होतं असं नाहीये. आपण गेल्यानंतर आपल्या आठवणीत भगवंताचे 4 नाम गाण्यासाठी आपलं पुण्यच शिल्लक असावं लागतं. पुण्य शिल्लक असल्याशिवाय सत्संग घडू शकत नाही. काही माणसं उभं आयुष्य भगवंताचं नामस्मरण करतात, हाताला येईल ती सेवा करतात आणि मग ती गेल्यानंतर त्यांच्या आठवणीमध्ये सुद्धा धार्मिक कार्यक्रम घडून येतात. हे त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये कमावलेल्या पुण्याचं ते फळ आहे. आणि त्यांच्या आठवणीत आता स्वर्गीय जगताप बाबा भगवंताच्या दरबारामध्ये आहेत. आजच्या दिवशी तर गेलेल्या माणसाच्या कर्माचा न्याय निवाडा असतो. ज्या व्यक्तिमत्वाच्या आठवणीत खाली भजन चाललंय तिथे भगवान परमात्मा कसा न्याय देणार आहे, तर जगताप बाबांना स्वतःच्या चरणाजवळच स्थान आहे.
याच्यात काहीही बदल नाही. एक गोष्ट तुम्हाला या प्रसंगाला अनुसरून सांगेन. खरं तर जेव्हा आपली हक्काची माणसं आपल्याला कायमची सोडून जातात तेव्हा कुटुंबियांना प्रचंड मोठं दुःख असतं. त्याच्यामध्ये वडिलाचं छत्र हरवणं म्हणजे माणूस खरंच निराधार होऊ नये. आपले वडील किती म्हातारी होऊ द्या, वयोवृद्ध होऊ द्या, थकलेले भागलेले असू द्या, ते काहीच कामाचे नसू द्या किंवा ते काहीच काम करत नाही, उलट ते म्हणजे घराला काम, हे सगळं चित्र जरी असलं तरी वडिलांचं असणं हे वेगळंच असतं. ते गेल्यानंतर माणसाला पोरकेपणाची जाणीव होते. काही काही लोकांना आपल्या माणसाचं महत्व कळत नाही. ती माणसं म्हणतात ही भुईला भार आहेत. ते भुईला भार नाही, आपल्याला आधार असतात. ते हे कळत नाही फक्त आपल्याला. म्हाताऱ्या बापाची किंमत कधी कधी कुणाकुणाला लागत नाही. आता वडील आपले वडील काही करू शकत नाही, काही कमावत नाही, घरात फक्त एका जागेवर बसून असतात. तर जाणीव नसलेली मुलं, आई वडिलांच्या उपकाराची त्यांना जाणीव नाही, त्यांचं किंमत कळत नाही, महत्व कळत नाही, अशी मुलं म्हणतात आमच्या बापानं कुठं काय दिलं आम्हाला. आपल्या वयोवृद्ध म्हाताऱ्या पित्याला चुकूनही आपण असं कधीच म्हणायचं नाही की तुम्ही आम्हाला काय दिलं म्हणून. कारण आपल्या वडिलांनी जे आपल्याला दिलं ना, ते जगाचा बाप सुद्धा आपल्याला ती गोष्ट देऊ शकत नाही. आपल्या वडिलांनी आपल्याला धन दिलं का नाही जास्त महत्वाचं नाही. ते आपल्याला फिरायला गाडी दिली का नाही आपल्या वडिलांनी, तीही जास्त महत्वाची नाही. आपल्यासाठी जमीन ठेवली का नाही तेही महत्वाचं नाही. घर बांधून ठेवलं का नाही ते सुद्धा महत्वाचं नाही. जमीन, बंगला, गाडी, पैसा या गोष्टी अजिबात महत्वाच्या नाहीत. पण समाजामध्ये मानापानानं जगण्यासाठी आपल्या बापानं त्याचं नाव आपल्याला दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं काहीही मागायची गरज नाही. त्याचं नाव आपल्या सोबत आहे, हे सगळ्यात मोठं दान दिलं. पण कधीच आपल्या म्हाताऱ्या बापाला तुम्ही आम्हाला काय दिलं हा प्रश्न कधीही करायचा नाही, कधीच नाही करायचा. बाकी तुम्ही हजारो प्रश्न करा, पण हा प्रश्न जिव्हारी लागणारा आहे. समाजामध्ये फिरतो, काही लोकांना आपल्या मायबापाची किंमत कळत नाही, काहीतरी उलट सुलट चुकीचं बोलतात आणि वेळ निघून गेली की मग ते स्वतःच पश्चाताप करतात. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. आपल्या घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत तरुणांनी खूप जबाबदारीनं राहायचंय, खूप जबाबदारीनं राहायचं. का? जे वर्तन आपण आपल्या आईवडिलांसोबत करणार आहोत, भविष्यात आपली मुलं आपल्या सोबत तसंच करतील. तुम्ही जर आईवडिलांसोबत चांगले राहिले तर तुमची मुलं तुमच्या सोबत चांगलं वागतील, आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत चुकीचं वागलात तर दिवस जास्त दूर नाहीयेत, काळ थोडा आहे. मग तुमच्या वाट्याला ते दुःख आल्यानंतर मग तुम्हाला कळेल की आपण जे वागलो त्याचं फळ आपल्याला मिळालंय म्हणून. तुम्हाला एक उदाहरण सांगेन मी हे सगळं समजावून सांगण्यासाठी. वयोवृद्ध पिता आहे, मुलगा, सून, नातवंड घरात. मुलानं कामाला जावं, सुनबाईनं घरकाम करावं आणि म्हाताऱ्याला कुरकुर करावी. का? जसं जसं म्हातारपण येतं ना तशी तशी माणसं दुर्बल होतात. कानानं ऐकू येत नाही, डोळ्यानं नीट दिसत नाही, खाल्लेलं पचत नाही, अन्न चावून आतमध्ये ढकलता येत नाही, चालवत नाही, दुरावस्था होते म्हातारपणे. कधी कधी घाई गडबडीनं लघवीला जायचं तर कपड्यामध्ये घाण होते, थुंकी टाकायची तर डबा लवकर हाताला लागत नाही. अशी माणसाची म्हातारपणे दुरावस्था होते. संतांनी सुद्धा याच्यासाठी पुरावा दिलाय. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. कर्ण हे बधीर झाले, वाच बोले बोबड. कर्ण हे बधीर झाले, वाच बोले गळू लागले, लाड आणि शेंबूड. नाक
नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली अवघे करीती हाड हाड. ही दुरावस्था म्हातारपणी होते. सुनबाईनं कुरकुर चालू केलं. मी कीर्तनात बसलेल्या सुनांना नाही सांगणार, कारण त्यांना कीर्तन कळतं, याचा अर्थ त्या घरात म्हाताऱ्या माणसासोबत चांगलं वागताय. आणि ज्या म्हाताऱ्या माणसांसोबत चांगलं वागू शकत नाही त्या कीर्तनाला सुद्धा कधी येऊ शकत नाहीत. म्हणून मी तुमचं काही सांगत नाही. पण सासू सासऱ्यांना त्रास देणाऱ्या सुनेनं त्रास देताना आपल्या आईवडिलांना डोळ्यासमोर उभं करावं. तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत अशाच वागणार का? जर तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत अशा वागणार असाल तर मग सरळ वागा, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. पण आईवडिलांना तुम्ही काय कसं वागतात त्यांच्यासोबत, आणि सासू सासऱ्यांसोबत असं असं असा भेद का? हे का तुमच्यामध्ये असं मनात द्वैत आहे? याचा अभ्यास करा. आईवडिलांनी तुम्हाला 18-20 वर्ष सांभाळलंय, पण सासू सासऱ्यांनी काळजाचा तुकडा तर तुम्हाला दिलाच, पण त्यांनी घाम गाळून कष्ट करून मिळवलेली प्रॉपर्टी मुलासहित तुम्हाला देऊन टाकली. आणखी काय द्यायचं त्यांनी तुम्हाला, याचा पण विचार केला पाहिजे. आणखी काय द्यावं? खरं तर पंडित प्रदीपजींच्या कथेतून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. शेजारणीला किती पण चहा पाजा, किती पुरणाच्या पोळ्या खाऊ घाला, म्हणजे तुम्ही खाऊ घालू नका आणि चहा देऊ नका असं काही मला म्हणायचं नाही. सगळ्यांसोबत प्रेमानं राहा. पण काही लोक असं वागतात, शेजारणीला पुरणाची पोळी खाऊ घालायची, शेजारणीला दिवसातून 3 वेळा चहा विचारायचा, आणि सासूला दुधाऐवजी चहात पाणी टाकून चहा द्यायचा. सासूला चहा द्या नाही तर पाणी उकळून द्या, ती तिची प्रॉपर्टी तुम्हालाच देणार आहे. आणि शेजारीला पुरणाच्या पोळ्या खाऊ घाला, ती तिची प्रॉपर्टी तुम्हाला कधीच देणार नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे माणसाने, नाही कधीच देणार नाही. याचा अर्थ शेजारीने जीव लावू नका असं म्हणायचं नाही. शेजार धर्म आहे तो आपण सांभाळला पाहिजे, पण आपल्या घरातल्या माणसाचं महत्व आपल्याला समजलं पाहिजे, त्यांची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. त्यांनी आपल्याला काय दिलंय, भले रागावत असतील, बोलत असतील, टाकून बोलत असतील, मग आपले आई वडील आपल्याला रागवत नाहीत का? का लहानपणापासून 20 वर्षापर्यंत कधी रागवलेच नाही आपल्याला? असं कधी घडलंय का आपल्या जीवनात? सासू सासरे यांना जर आपण आई आणि वडील या भूमिकेत पाहिलं ना, तर आपलं कुटुंब, आपलं घर, आपलं जीवन स्वर्गापेक्षा पण सुंदर होईल. फक्त ते जगता आलं पाहिजे आपल्याला. पण आता अलीकडे खूप शिक्षण झालं, खूप अभ्यास झाला, आणि मोबाईलचा वापर कामापेक्षा जास्त झाला. मोबाईल मधून जे घ्यायचं ते घेतलं नाही, जे नको तेच डोक्यात भरलं. त्याच्यामुळे माणसाचं जीवन विस्कळीत झालेलं आहे सध्या. तर माझं बोलणं लक्षात घ्या. ती जी सून होती ती सारखी तिच्या सासऱ्याला कुरकुर करायची, सारखी कुरकुर करायची. नंतर नंतर तर तिनं मालकाचे कान भरायला चालू केलं. सारखी सासऱ्याबद्दल बोलते की तुमचे वडील घरात घाण करतात, असं करतात, तसं करतात, तसं करतात. रोज रोज तेच गाराणं म्हटल्यावर कधीतरी माणूस वैतागून जातो. आणि मग तिने तर एक दिवस निर्णायकच बोलली. ती म्हटली, तुमच्या घरात एकतर तुमचे वडील राहतील, नाहीतर मी राहील. एकतर वडिलांना घरात ठेवा, आणि त्यांना घरात ठेवायचं असेल तर मी घर सोडून जाते, आणि मला घरात राहू द्यायचं असेल तर त्यांना बाहेर काढा. खूप मोठी पंचायत झाली त्या माणसाची, की आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं हे त्या मुलाला माहिती होतं. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं. भलेही काल परवा आलेल्या सुनेला भूतकाळ माहिती नसल, की मायबाप म्हणजे आताचा काळ चांगला आहे, पण जुना काळ फार कठीण होता. नाकातोंडात माती जाईपर्यंत जुन्या लोकांनी शेतात कामं केलेली आहेत. मग कुठे रात्री जाऊन दारे धरले असतील, कुणाच्या शेतात माती उचलली असेल, कुठे काय काम केलं असेल, कुठं काय काम केलं असेल. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, जीवाचं रान करून या लोकांनी फाटलेले कपडे अंगावर घालून, एक वेळचं पोट मारून, शिळे तुकडे खाऊन संसार उभा केलेला. काल आलेल्या मुलीला काय माहिती भूतकाळ कसा यांनी जीवन घडवलंय म्हणून. त्या मुलाच्या सगळं लक्षात आलं की करू काय. आई वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केलं, पण ती म्हणते की आता बापाला घरातून काढून द्या, नाहीतर मी जाते. ती गेली,
तर माझा संसाराचं सगळं वाटोळं होईल. तो म्हटला तू नको जाऊ, मी बाबाला वृद्धाश्रमात पाठवतो. त्यानं बाप खांद्यावर टाकला, कपड्याची पिशवी औषधाची पिशवी घेतली, काय लागतं तेवढं घेतलं आणि वडिलांना घेऊन वृद्धाश्रमाकडे निघाला. घरून निघाल्यापासून बाप एक शब्द सुद्धा बोलला नाही. त्याच्या डोळ्याला अश्रूचा एक थेंब सुद्धा नाही. चांगले वाईट कसलेच हावभाव बापाच्या चेहऱ्यावर नाही. पण आता वृद्धाश्रम 1 किलोमीटर राहिलंय हे कुण्या माणसानं सांगितलं नाही. बापानं 1 किलोमीटरच्या दगडाला वाचलं. दगड असतात ना सांगणारे, एवढं राहिलंय, तेवढं पुढं राहिलंय, तेवढं अंतर राहिलंय. एक दगड होता, त्या दगडानं सांगितलं तर 1 किलोमीटर वृद्धाश्रम राहिलंय म्हणून. तो दगड पाहिला. बाप म्हटला बाळू मला या दगडावर बसू दे 2 मिनिट. बाप दगडावर बसला आणि म्हातारा बाप त्या दगडावर बसून ढसा ढसा रडायला लागला. हंबरडा फोडला बापानं. पोराला प्रश्न पडला, आतापर्यंत बाबा रडले नाही ना, दगडावर बसून का बरं रडायला लागले? पोरगा बोलला, बाबा मी तुम्हाला घरातून बाहेर काढतो, या दुःखामुळे तुम्ही रडताय का? बाबा मी तुम्हाला वेळेवर औषध देणार नाही म्हणून तुम्ही रडताय का? तुम्हाला नातवंडाची आठवण येईल म्हणून तुम्ही रडतात का? बाबा का रडता तुम्ही? तुम्ही बांधलेल्या घरातून तुम्हाला बाहेर यायची वेळ आली म्हणून रडता का? बाबा का रडता? तुम्हाला आईची आठवण आली का? बाबा सांगा ना बाबा का रडता तुम्ही? घरून निघाल्यापासून जो बाप बोलला नाही तो बाप आता बोललाय, बाळू मी बांधलेल्या घरातून तुम्हाला बाहेर काढलंस, मला वृद्धाश्रमात पाठवतोयस म्हणून मी रडत नाही. तुम्हाला वेळेवर गोळ्या देशील का नाही म्हणून मी रडत नाही. माझी नातवंड मला पाहायला मिळतील का नाही म्हणून मी रडत नाही. तुझ्या गेलेल्या आईची मला आठवण येते म्हणून मी रडतोय, असंही काही नाही. बाबा मग याच्यातलं एकही कारण नाही, तुमच्या रडण्याचं कारण काय? सांगितलं त्या म्हाताऱ्या बापानं, बाळा 40 वर्षापूर्वी आज तू जे प्रश्न विचारतोयस ना मला, हे सगळे प्रश्न मी माझ्या बापाला विचारले होते. म्हणे का? म्हणे तुझ्या आईच्या हट्टासाठी मी सुद्धा माझ्या बापाला याच वृद्धाश्रमात टाकलं होतं. माझ्या बापाला खांद्यावर घेऊन आलो होतो. माझ्या बापाला तू विचारलेले प्रश्न मी सुद्धा विचारले होते. बाबा रडता का? गोळ्या देणार नाही का? नातवंड पाहायला मिळणार नाही का? राहत्या घरातून बाहेर काढले म्हणून रडता का? बाबा हजारो प्रश्न मी विचारले होते, फक्त माझ्या बापानं मला तेव्हा उत्तर दिलं नव्हतं. त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आज मला मिळालं म्हणून मी रडतोय. जे प्रश्न माझ्या बापानं मला मी विचारले होते माझ्या वडिलाला, त्या प्रश्नाचं उत्तर आज मला मिळालं की काय दुःख असतं घर सोडल्याचं, काय दुःख असतं आपली माणसं सोडल्याचं, काय दुःख असतं वृद्धाश्रमात जाण्याचं. त्या ज्या शब्दात मला मांडत नाही ते आता मला जाणवत आहे म्हणून रडतोय बाळा. माझ्या कर्माचं फळ मला मिळतंय म्हणून मी रडतोय बाळा. फरक एवढाच झाला, माझ्या बापानं मला बोलून दाखवलं नाही, आज मी तुला बोलून दाखवतोय. वाटलं तर शहाणा हो, नाही तर परंपरा अशीच चालू ठेव. पोरगा शहाणा होता का? अधूनमधून आठवडा भजनाला जात होता, कधीतरी साई सेवेत असायचा. त्यानं शहाणा बनला, हुशार झाला. त्यानं दगडावर बसलेल्या बापाला उचललं, खांद्यावर टाकलं, वृद्धाश्रमात नाही सरळ घराकडे निघाला. बाप घरात मांडला, तिला म्हटला तुला वाटलं तर राहा, नाही तर जा, जिथपर्यंत होईल तिथपर्यंत जगतो, नाही तर मेसचा डबा लावून कसंही खाऊन पिऊन व्यवस्थित राहतो. ती पण म्हटली 100 एकर जमीन आहे, कशाला कुठं सोडून जायचं, बसून निवांत राहू. मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला, आपली माणसं हक्काची, आपल्यावर माया आणि प्रेम करणारे, ती जोवर आपल्या सोबत आहेत ना तोपर्यंतच आपल्याला खरं प्रेम मिळतंय. तोपर्यंत आपल्याला या जगात आपण एकटे आहोत ही जाणीव नाहीये. पण ती गेली ना, सगळं जग आहे तरी माणसाला वाटतं मी एकटा आहे. का? आपल्यावर माया करणारी माणसं आपल्या सोबत जर छत्र रूपानं नसतील, ती गेली की मग माणसाला जाणीव होते. असा माणूस रडणार नाही, पण आई आणि वडील जीवनातली दोन्ही पात्र हरवले ना, माणूस ढसा ढसा रडल्याशिवाय राहणार नाही. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव
कुणी माईन पुसताना कसा हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना कसा हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना बाप कर जो लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करे बाप करे बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळी होणी आपुली कुरवंडी वाळ होणी आपुली कुरवंडी वाळ होणी आपुली कुरवंडी वाळ होणी एकाएकी केला मिरातीचा मणी एकाएकी केला मिरातीचा मणी एकाएकी केला मिरातीचा मणी एकाएकी केला मिरातीचा मणी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळी होणी कुरवंडी वाळी होणी संदीप बाबांसाठी एक टाळी वाजवा आपण. फार सुंदर. आपले वडील आपल्यावरती प्रचंड प्रेम करत असतात. त्यांचं असणं म्हणजे आपल्या जीवनाला एक फार मोठा आधार असतो. ती गेल्यानंतर त्यांचं महत्त्व कळतं की ते आपल्या जीवनात किती मोलाचे होते. हे अनेक उदाहरणं देऊन आपण लोकांना सांगतोय आणि या सांगण्यातून बऱ्यापैकी लोकांना त्या गोष्टीची जाणीव होते. काही चुकायला लागले तर सावध होतात, सावरतात आणि काहींचं पुण्य शिल्लक नसेल ते ऐकून सुद्धा पालथ्या गड्यावर पाणी अशी जगतात. तो ज्याचा त्याचा भाग आहे. पण काही बोलण्याचा काही ना काही थोडाफार परिणाम होतच असतो. रोज आपण ऐकलेली उदाहरणं असू दे, पण ऐकलं ना माणसानं, माणसाच्या मनावर थोडा तरी परिणाम होतो. आपले वडील आहेत तोपर्यंत आपल्या जगण्यातला आभास ते आविर्भावच वेगळा आहे. ते गेल्यानंतर माणसाला वाटतंय अरे आज आपण खरंच या जगात पोरके झालो बरं. आज या खरंच जगात आपण आता एकटे आहोत. मग अशा प्रसंगी जेव्हा असं हे भयानक दुःख आपल्या जीवनामध्ये उभं राहतं, या दुःखातून आपल्याला कोण सावरतं? भगवंताचं नाम, सत्संग. कारण हा सत्संग माणसाला सत्याची ओळख करून देतो की बाबांनो दुःखी राहू नका. जाणं जगाचं सत्य आहे. इथं कोणीही अमर नाही ऊरो आले अवतारा आले अवतारा तेरे पवारा देवके तेरे पवारा देवके येत नाही ऊरो आले अवतारा आले अवतारा तेरे पवारा
जो जीव जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं. सावता महाराज सांगतात, कोणी दिवशी यम येती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच रहावे समयासी सादर व्हावे. जाणं जगाचं सत्य आहे. पण माझ्या ताई दादांनो, जायचं तर आहेच आहे, पण आपलं जाणं स्वर्गीय जगताप बाबांसारखं सफल व्हावं. म्हणजे आपण गेल्यावर किमान टाळ तरी वाजावा आपल्या आठवणीत, कमीत कमी टाळ. टाळाला साधं समजू नका बरं, टाळ साधारण नाहीये. आपण गेल्यानंतर आपल्या आठवणीत, आपल्या दशक्रियेला, आपल्या 13व्याला, आपल्या वर्षश्राद्धाला कमीत कमी टाळ वाजावा, याच्यासाठी महाराज उपदेश करतायत अभंगाच्या पहिल्या चरणात. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आपल्या जीवनाचं सोनं व्हावं याच्यासाठी माणसानं सावध व्हावं. आपल्या जीवनामध्ये भक्ती भजन करावं. देवाच्या नावाची खूप ताकद आहे. तुम्ही आता या क्षणापासून आपण ठरवा की आता आम्हाला इथून पुढे थोडंसं आध्यात्मिक कौलानं थोडंसं जगायचं आहे आम्हाला. तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार त्या गोष्टीचा. तुमच्या जीवनामध्ये काही ना काही